मस्त असं हे गव्हाच्या पिठाचं मी आज कोल्हापुरी नाश्ता म्हणजे मस्कन ठसकनची रेसिपी घेऊन आली आहे। हा कोल्हापुरी नाश्ता आहे। चला मग बनवूया इन्स्टंट असा 5 मिनिटांमध्ये नाश्ता कसा बनवायचा। मी इथे एक कटोरा घेतलाय, त्यामध्ये 1 कप असं गव्हाचं पीठ टाकून घेतलंय। गव्हाच्या पिठापासून आपण हे बनवू शकतो। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घेतलाय आणि असं हातावर क्रश करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये अगदी थोडी हळद टाकायची आहे, पाव चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार। त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या, 3 लसणच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर टाकून असं जाडसर कुटून घेतलंय। असं मस्त पेस्ट सारखं हे बनवून घेतलंय, ते टाकून घेतलंय। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। तुम्ही जर हिरवी मिरची खात नसाल तर लाल तिखट टाकलं तरी काय हरकत नाही। आता इथे 1 ग्लास मी पाणी घेतलंय। 1 कपासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। थोडं थोडं करत पाणी यामध्ये टाकायचं आणि एक छान असा पातळ डो आपल्याला याचा बनवायचा आहे। एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं करत टाका, म्हणजे जास्त पातळ होणार नाही असं। हे बघा, मी पूर्ण 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर सुद्धा थोडं मला घट्ट वाटतंय, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी इथं घेतलेलं आहे। पण अर्ध्या ग्लासमधनं पण मी अर्धच पाणी टाकले, म्हणजे 1.25 ग्लास पाणी मला इथं लागलंय। अर्ध पाणी जसं जसं उरलंय। हे मी पीठ असं बनवून घेतले। बघू शकता तुम्ही कसं एकदम पातळसं हे बॅटर मी बनवलंय। आता इथं मी तवा ठेवला आहे। नेरलेकचा, घरातला चपातीचा कुठलाही तवा तुम्ही इथं ठेवू शकतात। डोशाचा वगैरे पण ठेवू शकतात। मी इथं डोशाचा तवा ठेवलाय, त्यावर 1 चमचे असं तेल टाकून घेतलंय। आता हे बॅटर आपल्याला यामध्ये टाकायचं। याला काही फर्मेंट वगैरे करायची गरज नाही राहत। हे इन्स्टंट होणारे ठसकन मट आहे। हे असे मी 2 चमचे टाकून घेतलेत आणि असं आपल्याला अलगद असं फिरवायचं आहे। जास्त बारीक याला करायचं नाही आणि जास्त जाड पण नाही राहू द्यायचं। 2 चमचे म्हणजे चपाती एवढे याला पसरवायचे फक्त। आता हे छान असं सुकल्यानंतर म्हणजे मीडियम फ्लेमवर 2 मिनिटांसाठी खालून पूर्ण याला शिजू द्यायचं आहे। परत मी वरून 1 चमचा असं तेल टाकून घेतलं आणि असं तेलाने आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे, कारण आता याला आपण पालथं मारणार आहे म्हणून। हे मस्त शिजल्यानंतरच याला पालथं मारा। असं साईडने आपल्याला आधी याला कोरायचं आहे, म्हणजे सोडायचं आहे याला तव्यापासून। हे बघा, पण हे अजून थोडं कच्चं वाटतंय, म्हणजे नरम जातंय मला हे काढायला, म्हणून मी अजून 2 मिनिटांसाठी याला शिजू दिलं। मिनिमम 4 मिनिटं मला लागले एका साईडने मीडियम फ्लेमवर शिजवायला। वाव, तुम्ही बघू शकतात किती छान याला कलर आलाय। मस्त असं इन्स्टंट मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही जेव्हा अशी छोटी भूक लागली राहील तेव्हा हे बनवा। खूप छान चविष्ट हे कोल्हापुरी ठसकन बनून तयार होते। हे बघा, अजून मी एक तुम्हाला बनवून दाखवते। 1 छोटी चमची इथं तेल टाकून घेते। हे बनवताना लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम जास्त लो ठेवू नका, मीडियम फ्लेम ठेवा। हाय फ्लेमवर पण नाही बनवायचे, नाहीतर हे करपतील। मीडियम फ्लेमवर मस्त यांना 3 ते 4 मिनिटात एक साईड आपल्याला याला शिजवायची। 2 चमचे बॅटर मी इथं टाकून घेतले आणि असं याला अलगद पसरवून घेतले। कोथिंबीरमुळे आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकल्यामुळे खूप छान चव याला येते। मी याला पण छान असं दोघं साईडने मस्त शिजून घेते आणि प्लेटमध्ये याला काढून घेते। तुम्ही बघू शकतात किती छान हे बनून तयार झाले। असं साईडने मी सोडून घेते आणि याला पण छान असं शिजून घेते आणि प्लेटमध्ये याला काढून घेणार आहे। हे गरमागरम मस्त खाण्यासाठी तयार होतात आपले कोल्हापुरी ठसकनची रेसिपी। ठेच्यासोबत, सॉससोबत, मुळा त्यासोबत, कांदा मुळा खा, एकदम मस्त थंडीमध्ये झटपट होणारा हा नाश्ता मी तुमच्यासाठी घेऊन आली होती आज। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।